झी 24 तास एक पाऊल पुढे। सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, मी हेमाली मोहिते। आपलं गाव आपली ग्रामदेवता या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। शारदीय नवरात्रोत्सवाची आज तिसरी माळ। विविध गावांच्या ग्रामदेवतेचा आढावा घेऊया आपलं गाव आपली ग्रामदेवता या आमच्या विशेष कार्यक्रमात। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांच्या मदतीला धावून जाणारी देवी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या आमडापूरची बल्लाळ देवी प्रसिद्ध आहे। गर्द वनराई चारही बाजूंनी जलाशय असलेल्या निसर्गरम्य उंच टेकडीवर पांडव काळात या देवीची स्थापना करण्यात आली। नागपूर पुणे महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातल्या आमडापूर गावात बल्लाळ देवीचं मोठं मंदिर आहे। या देवीची स्थापना पांडव काळात झालेली आहे आणि त्याचे सबळ पुरावे मंदिर परिसरात अजूनही दिसून येतात। आजही या मंदिरासमोर पांडवकालीन देवीचे पुरातन अवशेष आहेत। यामध्ये मूर्तीची 6 फूट लांबीची पावलं, 6 फूट घेर असलेली मूठ, सीताफळ धारण केलेला हात, आशीर्वाद देणारे देवीचे 2 पंजे इथं दिसून येतात। मंदिराची पडझड झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात खंडोबा बल्लाळ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, म्हणूनच या देवीला बल्लाळ आई असं नाव पडलं। याचा स्पष्ट उल्लेख वऱ्हाडाचा इतिहास या पुस्तकात दिसतो। बुलढाणा जिल्ह्यामधील सेगाव आणि लोणार ह्या दोन्ही प्रसिद्ध ठिकाणाच्या मधोमध हायवेवर असलेलं गाव आहे। आमडापूर हे अत्यंत प्राचीन गाव आहे, जुनी वस्ती आहे आणि ह्या गावामध्ये बल्लाळाईचं अत्यंत पुरातन प्राचीन मंदिर आहे। ह्या मंदिराची म्हणजे मूर्तीची स्थापना पांडवांच्या काळामध्ये झालेली आहे। अज्ञातवासात जेव्हा पांडव इतस्ततः फिरत होते त्यावेळेस त्यांचा काही काळ ह्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या काळामध्येच ह्यांनी ह्या बल्लाळाईची स्थापना केलेली आहे। मंदिर परिसरात सिद्धिविनायक गणेशाचे बंधू वामन, बळीराजा, खंडोबा, बालाजी, भैरव यांची मूर्ती आणि छोटी छोटी मंदिरं आहेत। त्याचप्रमाणे शिलेवर कोरलेले चंद्र, सूर्य यांची अप्रतिम कोरीव काम केलेली प्रतिकृती आहे। देवीच्या मंदिरासमोर भव्य अशा 2 दीपमाळा आहेत। मंदिराच्या बाजूलाच मनोकामना देवी आहे, तिला कौल देवी सुद्धा म्हणतात। हळदी कुंकू लावायचं, तिला तेल वगैरे टाकायचं तिच्यावर आणि आपण असं हात ठेवून जर 5 येडे घातले ना, आपल्या मनात जर पूर्ण इच्छा झाली म्हणजे होतीच। तिथं देवीचं दर्शन घेऊन आपल्या मनात जर विचार आला ना, तो दगड जर फिरला तर ती इच्छा पूर्णच होती समजा तिथं। या मंदिराचं बांधकाम जुन्या विटांनी केलेलं असून या विटा पाण्यावर तरंगतात, हे इथलं वैशिष्ट्य आहे। या मंदिरात प्रवेश करताच अष्टभुजा देवीची भव्य प्रतिमा भाविकांचं मन श्रद्धेनं मोहून टाकते। मनोकामना पूर्ण करणाऱ्या बल्लाळ देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरहून आमडापुरात येत असतात। झी 24 ताससाठी बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।